कलीची या बळे जीव झाले ते आंधळे, नभे वैराग्य विवेक शमदमादी हे देख। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग परमपूज्य गुरुवर्य भगवान बाबा यांचा 5 चरणांचा आणि नामाचं महत्त्व सांगणारा आणि कलियुगामध्ये कोणती साधनं लोकांना आवडत नाहीत आणि नाही आवडत साधनं तर मग कोणतं साधन केलं पाहिजे असं चिंतन करणारा अभंग सेवेकरता मुद्दा म्हणून निवडलेला आहे। विठोबा रखुमाई भगवान बाबा आणि या प्रस्तुत अभंगामधून या कलियुगामध्ये या जडजीवांना काही साधनं आवडत नाहीत। त्याचं कारण असं आहे की ते अज्ञानी आहेत, अज्ञानामुळे ते डोळस नाही आहेत। आंधळे हा शब्द वापरलेला आहे। त्यांना वैराग्य विवेक समाधी षटक साधन चतुष्टय कुठल्याही गोष्टीची आवडत नाही आहे। जर ही साधनं आवडत नसेल तर तो अधिकारी नाही, आणि जो अधिकारी नसेल ज्ञान कोणतं द्यावं यांच्यासाठी कोणता मार्ग सुलभ असेल तर भगवान बाबा शेवटी अभंगाच्या शेवटी सांगतात यांच्यासाठी एक आणि एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे नामचिंतन। जर नामचिंतन असेल तर वरील साधनं नसली तरी हरकत नाही। कदाचित कलीच्या प्रभावामुळे त्यांना हे आवडत नसेल तर नाम अतिशय महत्त्वाचा। विठो बारकुमारी सजनो, मी सांगत असतो की ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे। आज ज्ञानोबरायांच्या अलंकापुरीमधून भगवान बाबा त्या ठिकाणी राहिलेत आणि त्या ठिकाणून आल्याच्या नंतर या ठिकाणी आश्रम सुरू केला। आश्रमाची परंपरा मला सोनवणे महाराजांनी पूर्वीच थोडी कल्पना दिली होती की या आश्रमामध्ये जे नियम लावले जातात, खरं तर आजचा पहिला दिवस आहे। पहिला दिवस हा नियम सांगण्याचा, चिंतना तर करूच पण नियम पण सांगितले पाहिजे आणि इथलं वर्णन पण केलं पाहिजे। या आश्रमामध्ये विद्यार्थी शिकतात। मी पहिली वेळ आश्रमामध्ये आलो। विद्यार्थी ज्या ठिकाणी शिकतात त्या ठिकाणी विद्यार्थी दशेमध्ये आपण कसं असलो पाहिजे, कोणता पोशाख असला पाहिजे। आपल्या भारताचे गुलजार नावाचे गायक कवी आहेत गुलजार, त्यांना एक पुरस्कार मिळाला, ऑस्कर पुरस्कार मिळाला। तो ऑस्कर पुरस्कार विदेशात दिला जातो आणि तो ऑस्कर पुरस्कार दिल्याच्या नंतर तिथून त्यांना पत्र आलं की हा पुरस्कार घेण्याकरता तुम्हाला अशा अशा वेशात यावं लागेल। आमच्या देशाचा हा गणवेश असेल, या गणवेशामध्ये तुम्हाला यावं लागेल। इकडून गुलजार यांनी पत्र लिहिलं की जर माझ्या भारतातला वेश परिधान करून जर मला पुरस्कार मिळत असेल तर मी येतो, नसता मला तो पुरस्कार नको। आणि माझ्या भारतातला वेश असा आहे की मी धोतर घातलं पाहिजे, मी त्यावर बंडी घातली पाहिजे, म्हणजे शर्ट घातला पाहिजे, हा अंगरखा घातला पाहिजे, त्यावर टोपी असली पाहिजे, रुमाल खांद्यावर असला, हा वेश घालून जर मला पुरस्कार मिळत असेल तर निश्चित मला पुरस्कार प्राप्त नको, नसता पुरस्कार नको। ती परंपरा ज्ञानोबरायांची परंपरा आज आपल्या आश्रमामध्ये दिसते। मला सांगितलं सोनवणे महाराजांनी, शिंदे महाराजांनी की या ठिकाणी आमचे शिक्षक बंधू सुद्धा याच गणवेशात असतात, नवे नवे सर्व कर्मचारी सुद्धा याच गणवेशात असतात। मी त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो, कारण भारताची संस्कृती, महाराष्ट्राची संस्कृती जर पाहायची असेल तर सिद्धांत आश्रम मध्ये पाहायला मिळेल। विठोबा रखुमाई बाबा, अनेक ठिकाणी कीर्तन करण्याचा योग येतो। त्या कीर्तनामध्ये असे काही मंडळी उभे राहतात, आमचे बाबा पण आहे प्रकाश महाराज, ते पण कीर्तनाला जातात की त्या ठिकाणी टी शर्टवर मृदंग वाजवणारे दिसतात आजच्या काळात।
ही शोकांतिका आहे. टी शर्ट घातलेली मंडळी, जीन्सची पॅन्ट घातलेली. आता कीर्तनकारांनी आता तशी पॅन्टी घालू नये म्हणून झालं तिकडच्या, आतापर्यंत नाही घातल्या, पण असं करू नये. ही वेशभूषा आहे. वारकरी संप्रदायाची आजची ही नियमावली ही लागून ठेवलेली, ज्ञानोबरायापासून लावून ठेवलेली. नामदेवरायांनी कीर्तन परंपरा सुरू केली. त्या कीर्तन परंपरेमध्ये फेटाच का बांधावा, कंबर का बांधावी, धोतर का नेसावं, ह्या सगळ्या गोष्टी नियमाच्या आहेत. त्या नियम सगळे इथं पाहायला मिळतात. म्हणून तुमच्या चरणावर पुनश्च एकदा नतमस्तक. मी जेवायला बसल्याच्या नंतर आत्ताचा प्रसंग, मी शर्ट काढा म्हणजे शर्ट काढून जेवायला बसावं हे नियम एवढे बारीक मला काही ज्ञात नाही. परंतु जेव्हा जेवायला बसलो तेव्हा सोनोने महाराजांनी हळूच सांगितलं की तुम्ही आता शर्ट काढला पाहिजे जेवायला, म्हणून मी काढला. या सगळ्या गोष्टी फॉलो करणे ही खूप मोठी गोष्ट आहे आताच्या काळामध्ये, आणि हे आपण करताय विज्ञान युगात. पुनश्च एकदा तुमच्या चरणावर नतमस्तक. विठोबा रखुमाई. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाप्रमाणे मी बाबांना विचारलं होतं अनिरुद्ध बाबांना की हे पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस, 7वा दिवस आणि नंतर काला असा का क्रम असतो की पहिल्या दिवशी नामचिंतन पर बोललं पाहिजे, भगवंताचं गुणगान गायलं पाहिजे, नामाचं महत्त्व सांगितलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे. त्याचं कारण काय आहे? मग सहज चालता चालता सावरगाव या ठिकाणी बाबाजींनी सांगितलं होतं की जशा ज्ञानाच्या सप्तभूमिका आहेत, शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, आसन शक्ती, पदार्थ भाविनी, तुर्यगा, या ज्ञानाच्या सप्तभूमिका आहेत. अशा या सप्तभूमिकाप्रमाणे ही कीर्तन परंपरा चालली पाहिजे. पहिल्या दिवशी शुभ इच्छा निर्माण केली पाहिजे, दुसऱ्या दिवशीच्या कीर्तनकाराने विचार सांगितले पाहिजे, मग चिंतन मनन असे सर्व गोष्टी केल्याच्या नंतर तुर्यगा अवस्था प्राप्त झाली पाहिजे, आणि त्या तुर्यगा अवस्थानंतर दुसऱ्या दिवशीचा काला असला पाहिजे. ही कीर्तन परंपरेची मर्यादा आहे, आणि ती मर्यादा आज नामपर चिंतनाची आहे. म्हणून सुंदर असा बाबाजींचा नामपर अभंग आहे. विठोबा रखुमाई. सांगत होतो सज्जन हो की महाराष्ट्र ही संतांची भूमी, भारत ही देवभूमी आहे. या महाराष्ट्रामध्ये नवे नवे संत मांदियाळी आली आणि संत आपले आपले कार्य करून निघून गेले. त्या संतांनी आपलं वाङ्मय लिहून ठेवलं. आणि खरं तर आज ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी समोर घेतली की ज्ञानोबाराय प्रत्यक्ष आपल्याशी बोलताना वाटतात. जगद्गुरु तुकोबारायांचा गाथा आपल्या समोर घेतला की जगद्गुरु तुकोबाराय आपल्याशी संवाद साधताना दिसतात. त्यांचे अभंग जर आपण चर्चेत घेतले तर ते अभंग आपल्याशी बोलतानाशी वाटतात किंवा उपदेश करताना वाटतात, कधी कधी विनंती करताना वाटतात, कधी उपदेश करताना वाटतात. तसेच बाबाजींचा गाथा समोर घेतला भगवान बाबांचा, तर त्यातले अभंग आमच्या काकांनी मला अभंग गाथा पाहिला आणि म्हटले यातला सोपा अभंग कोणता, असं मी पाहिलं चिंतन करण्याकरता. यातला सोपा अभंग कोणता घ्यावा, निवडावा कोणता. एकही असा अभंग वाटला नाही की तो सरळ एखाद्या शब्दात वापरेल. कुठंतरी चांगलं कुट अभंगासारखे अभंग बाबाजींचे दिसले. म्हणजे प्रत्यक्ष बाबाजींचा गाथा म्हणजे त्या अभंगाच्या नाही तर त्या रुचा आहेत, संस्कृतच्या रुचा असल्यासारखं वाटतात. ही एवढी प्रगल्भता या संतांमध्ये आहे. आणि आज ज्ञानोबारायांचं जे कार्य आहे ते कार्य आज सिद्धांत आश्रम वरोणमध्ये चालतंय. सगळ्यात मोठी गोष्ट आहे. विठोबा रखुमाई. संत येतात, संतांचं कार्य करून जातात, त्यांच्या कार्यावर तेनेची पंथे चालू जातात. त्या पंथाने आपण चालायचं, आपल्याला मार्गाचं क्रमण करायचं आहे. आणि म्हणून संतांच्या मार्गावर आपण चाललो पाहिजे. नवे नवे संतांनी काय सांगितलं ते उपदेश आपण ऐकले पाहिजे. निश्चित तुम्ही आम्ही सज्जन हो बद्ध अवस्थेतील व्यक्ती आहोत. बद्ध अवस्थेतील म्हणजे आपल्याला कुणीतरी मार्ग दाखवला तरच आपण मार्गक्रमण करू शकतो. कारण आपण काही उपजतच ज्ञानी नाही, आपण कुणाकडून तरी ज्ञान घेत आहोत. ज्ञान घेत असताना आपल्या अवस्थेमध्ये अवस्थांतर झालं पाहिजे, आपल्या अवस्थेत कुठेतरी बदल झाला पाहिजे. आणि जर बदल होत नसेल तर तो बद्ध, तो दगड, तो मूळ अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. निश्चितच अवस्थांतर होणं म्हणजे काय, तर मी ज्या अवस्थेत आहे त्या अवस्थेत काहीतरी बदल असला पाहिजे. किंवा बदल म्हणजे काय, तर निसर्ग नियम आहे, निसर्ग हा बदलता आहे तसं आपण सुद्धा बदललं पाहिजे. तुम्हाला मी सांगू इच्छितो की या पृथ्वी तलावर डायनासोर नावाचा एक प्राणी होता. डायनासोर नावाचा होता का बाळांनो? डायनासोर नावाचा प्राणी होता. या पृथ्वी तलावर तो आता नाहीये, त्याचे फक्त अवशेष सापडले. डायनासोर नावाचा प्राणी कशामुळे नष्ट झाला, त्याने बदल करून घेतला नाही स्वतःमध्ये, त्याने बदल करून घेतला नाही स्वतः, म्हणून तो पृथ्वीवरून नष्ट झाला असं सांगितलं जातं. त्याच्याही पुढे दुसरी गोष्ट 2 पावलं जाऊन सांगल की त्याने बदल करून घेतला नाही म्हणून त्याच्या संवेदना संपल्या, आणि संवेदना संपल्यामुळे हिंस्रपासून त्याचे लचके तोडून खाल्ले.
आणि म्हणून तो पृथ्वीवरून नष्ट झाला. जर हिंस्र पशु लचके तोडत असताना आपल्या संवेदना राहत नाही, तशा मानवाने जर आपल्यामध्ये बदल करून घेतला नाही तर एक दिवस आपले सुद्धा आपल्या संवेदना संपून जातील आणि आपणही पृथ्वीवर राहून नष्ट होऊ. आणि म्हणून संतांनी सांगून ठेवलेल्या वाङ्मयानुसार आपण आपला बदल करून घेतला पाहिजे. जसं एखाद्या कापसाच्या वातीनं एखाद्या कापसानं त्याची वात व्हावी, त्या वातेनं एखाद्या तेलाची आणि दिव्याची संगत करावी आणि त्या दिव्यानं भगवंताला ओवाळून समर्पण करावं. हा बदल आपल्याला अपेक्षित आहे. नवे नवे एखाद्या विषयाने एखाद्या पामराने विषयी बनावं, विषयीने जिज्ञासू बनावं आणि जिज्ञासानं मुक्त व्हावं. ही अवस्थांतर बदल आपल्याला आवश्यक आहे. विठोबा रखुमाई हे बदल होताना दिसत नाही. त्याचं कारण असं आहे की कुठेतरी कुणाचा तरी कशाचा तरी प्रभाव आपल्यावर असतो. खरं तर एखाद्या घराचा मालक असला, एखाद्या घराचा मालक एखादं घर हस्त खेळता असतो, बिलकुल हस्त खेळता असतो, परंतु एखाद्या घराचा मालक जसा येतो तसं त्या घरातलं वातावरण शांत होऊन जातं. मग आपण म्हणतो याच्यावर कुणाचा तरी प्रभाव आहे. आणि मग प्रभाव असताना बदल होणं आवश्यक जरी असला तरी बदल होत नाही. एखादा व्यक्ती वर्गामध्ये, आता तुम्ही शिक्षक मंडळी आपण या ठिकाणी आहोत, आपण मी पण शिक्षक आहे, वर्गात गेल्याच्या नंतर एकदम वर्ग हसता खेळता असतो आणि आम्ही वर्गात गेलं की मुलं अगदी शांत बसून राहतात. खरं तर आता शिक्षण पद्धती बदलली. आता लेकरांनी बोललं पाहिजे, शांत बसलं नाही पाहिजे. जुन्या काळात असं होतं बाबा की आपण शाळेत गेलो की शिक्षक आले की आपण शांत बसायचे, चुप बसा रे. आता तसं नाही. लेकरं जितके बोलते तितके अधिकारी म्हणते हा वर्ग चांगला. म्हणजे हसतं खेळतं. म्हणजे काय झालं तर बदल झाला. शैक्षणिक याच्यामध्ये बदल जसा प्रवाहामध्ये बदल झाला तसं आपल्या अंतःकरणामध्ये सुद्धा बदल असणं गरजेचं आहे. आणि म्हणून जसं हसतं खेळतं घर असतं, त्या घरामध्ये घराचा मालक येतो, कुणाचा तरी प्रभाव असतो आणि त्या प्रभावामुळे ते हसतं खेळतं वातावरण शांत होऊन जातं किंवा शांत असणारं हसतं खेळतं वातावरण बदलतं. याला बदल असतं म्हणतात. परंतु तो बदल एखादा सकारात्मक जर झाला तर निश्चित सकारात्मक. एखाद्या दांडाचं पाणी, आपण शेतकरी मंडळ, एखाद्या दांडाचं पाणी सरळ जर दिशेने दांडानं जात असेल आणि पिकाला जास्त जास्त ठीक नाही, तेच पाणी जर एखाद्या दुसऱ्या दांडाच्या बाहेर गेलं तर ते प्रवाहाच्या बाहेर जातं, म्हणजे नकारात्मक दिशेनं जातं. ते नकारात्मक दिशेनं जाता सकारात्मक दिशेनं त्याची वाटचाल झाली पाहिजे. त्याकरता श्रीगुरूंची गरज असते, भगवान बाबासारख्या संतांची गरज असते. विठोबा रखुमाई ज्ञानाचे डोस देत असताना सकल संतांनी तेच दिले. आज भगवान बाबांनी तेच सांगितलं की सर्व ज्ञानाचे डोस देत असताना निश्चित सज्जन हो, एक प्रभाव असा पडलेला आहे की त्या प्रभावामुळे निश्चितच काही गोष्टी आपल्याला रुचत नाही, जनतेला रुचत नाही. चांगली गोष्ट रुचते का? सध्या चांगली गोष्ट आताच्या काळात रुचत नाही. आपण जर एखादा सप्ताह करायचं म्हणलं, चला कीर्तन ऐकायला, चला म्हटलं कीर्तन, बाबा थोडं जर आपल्या भाषेत बोलतो बरं का, खालच्या भाषेत, म्हणजे अगदी जी माझी भाषा आहे त्याच भाषेत बोलतो की चला ना कीर्तन ऐकायला. ते म्हणते हा काय ठेवलं त्या कीर्तनात? अरे ते बाबा कीर्तन करतो ना, त्याला तेच काम आहे की नाही? त्याला तेच काम आहे म्हणते. आपल्याला का कामं धंदे नाहीत का? आपण काय काम करायचे नाहीत का? तेच कामं करायचे, कीर्तन ऐकायचे, म्हणजे काय होतं. आणि दुसरीकडं याच व्यतिरिक्त दुसरा काही कार्यक्रम जर असेल तिथं जर आपण म्हटलं की आपल्या पैशाने जायचं तर लोक जायची तयारी असते. म्हणजे चांगलं काम कोणालाही पटत नाही. त्याचं काहीतरी कारण असतं, त्याच्या पाठीमागं कुठेतरी ठोस कारण आहे. काय कारण असू शकतं? एखाद्या ठिकाणी खूप गर्दी आहे आणि कीर्तनाला गर्दीच राहत नाही, प्रवचनाला गर्दीत, कथेला गर्दीच नाही. पण असंही म्हटलं जातं, आपण त्याच्यावरही समाधान मानतो. कारण का? गर्दीपेक्षा दर्दी बरे, 400 पेक्षा 4च बरे, पण दर्दी असावेत. विठोबा रखुमाई तरी प्रभाव आहे म्हणून काही चांगलं सुचत नाही. कुठेतरी आपल्या डोक्यावर हॅमरिंग होते आणि या सगळ्या प्रवाहामध्ये, काळाकुट्ट प्रवाहामध्ये, काळाकुट्ट अंधारामध्ये एखादा प्रकाशाचा किरण येतो भगवान बाबासारखा, आणि तो किरण आपल्या मनामध्ये जागृती सर्व अवलोकन करतो आणि जगाच्या मनामध्ये काय चाललंय, कशामुळे यांच्यात बदल होत नाही ते शोधून काढतो. आणि ते शोधून काढल्यानंतर यांना काय आवश्यक आहे ते देण्याचा प्रयत्न करतात. आणि कोणत्यामुळं प्रभाव पडतो? अभंगाचं पहिलं
चरणात सांगतात, कलीची या बळे जीव झाले ती आंधळे. कुणाचं तरी बळ आहे, कुणाचा तरी प्रभाव आहे आणि त्याच्यामुळे हे जनजीव आंधळे झाले. आंधळे याचा अर्थ आंधळे. तुम्हाला असं जर म्हटलं की तुम्ही आंधळे आहात तर महाराज तुम्ही काय येडे झाले का? आम्ही डोळ्यानं पाहतोय तुम्हाला उभे आहेत, तुम्ही आंधळे असं म्हणताल का? म्हणताल का? बोलत जा. मी गुरुजी आहे, बोलल्याशिवाय वर्ग पुढे चालत नाही. आम्हाला पोरायला बोलावं लागतं तेव्हा वर्ग पुढे चालतो. आंधळे आहेत का तुम्ही? तुम्हाला मी म्हटलं तुम्ही आंधळे आहेत, तुम्ही काय म्हणाल? कोणा आणलं येईल? वैभव महाराजांना का? त्याला शोधा जरा. हा, आंधळे याचा अर्थ अज्ञानी. आपण कोण आहोत? अज्ञानी आहोत. डोळे असून आपल्याला समजत नाही. जसं आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो की आता सध्या कम्प्युटरचं युग आहे. कशाचं युग आहे? कम्प्युटरचं युग आहे आणि मोबाईलचं युग आहे. त्या मोबाईलच्या युगामध्ये, कम्प्युटरच्या युगामध्ये तुम्ही आम्ही सध्या कम्प्युटरचे आंधळे आहोत. जर आपल्याला एखादी गोष्ट येत नाही तर आपण कोण आहोत? आंधळे आहोत. आपल्याला येत नाही, अज्ञानी आहोत, है की नाही? म्हणजे आपल्याला त्याचा ज्ञान नाहीये, है की नाही? आपल्याला त्याचं ज्ञान आहे म्हणजे आपण आंधळे आहोत. त्याप्रमाणे आपण आंधळे आहोत. कलीची या बळे, कलीच्या बळामुळं आपण आंधळे आहोत. हा, कलीचं बळ एवढं आहे. आता सध्या कोणतं युग आहे? कलियुग आहे. आणि त्या कलियुगामध्ये आपण आंधळे झालेलो आहोत. सगळे जीव आता आंधळे झालेले आहेत. जीव म्हटलं बरं, ईश्वर ब्रह्म वगैरे हे नाही म्हटलं, जीव म्हटलंय. कारण जीव हा अज्ञानी आहे. जीव कसा आहे? अज्ञानी आहे. म्हणून जीवाला आंधळे म्हटलेलं आहे. कलीची या बळे, कलियुग. 4 युग. किती युग आहेत? कृत, त्रेत, द्वापार आणि कली असे 4 युग आहेत. या 4 युगामध्ये आता सध्या कलियुग आहे. कोणतं युग आहे? कलियुग आहे. त्या कलियुगाचा एवढा प्रभाव आहे. या कलियुगामध्ये चांगलं कोणाला सुचत नाहीये. जगद्गुरु आता रस्त्याने चर्चा, जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा सांगितलंय, या कलियुगामध्ये द्वैत निर्माण झाला. अद्वैत स्थिती नाहीये. हा, द्वैत आहे. द्वैत, दुजा भाव, भ्रांती, द्वैत, द्वेष, भ्रम, हे सगळ्या गोष्टी या कलियुगामध्ये आहेत. कलियुगामध्ये आपले डोके फिरले. साध्या शब्दात सांगायचं झालं तर आपले डोकं फिरलेले आहे सध्या. कलियुगामध्ये चांगलं कुणाला काही आवडत नाही. वाईट गोष्टी जास्त लवकर आवडतात. वाईट गोष्टीवर जास्त लवकर विश्वास बसतो. चांगल्या गोष्टीवर लवकर विश्वास बसत नाही. आपण जर म्हणलं पारायण करा तर तुम्ही का म्हणाल? काय होतं पारायणानं? म्हणजे सिद्ध करून दाखवता येतं का ते? आज सिद्ध करून दाखवता येत नाही, पण त्याची निश्चित फलश्रुती ही फार उशिरा असणार आहे. त्यावेळेस आपल्या काय होईल? ते टक्कल पडलं की अक्कल येते माणसाला, त्यावेळेस गरज पडणार नाही आणि म्हणून त्यावेळेस आठवून फायदा असणार नाही. म्हणून कलियुगाचं एवढं प्रबळ बळ आहे, एवढं प्रबळ बळ आहे की जीव आता सध्या डोळस नाहीयेत, आंधळे आहेत. डोळसपणा म्हणजे ज्ञानपणा, हे ज्ञान नाहीये, आंधळे झाले आहेत. आणि म्हणून बाबा अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात की वैराग्य विवेक नव्हे,
नव्हे वैराग्य विवेक शम दमादी हे टेक। हा, या काळामध्ये आताच्या कलियुगामध्ये विवेक वैराग्य समाधी षटक आणि मुमुक्षत्व हे साधन चतुष्टय युक्त आता साधक नाही आहेत। कुणाकडे विवेक नाही, कुणाकडे वैराग्य नाही, समाधी षटक नाही आणि मुमुक्षत्वही नाही। खरं तर सज्जनो ही साधनं दूरच, त्या अगोदर माणसाचं अंतकरण शुद्ध असलं पाहिजे। अंतकरण शुद्ध असल्यानंतर हे साधन चतुष्टय युक्त व्यक्ती होऊ शकतो, साधक होऊ शकतो। अंतकरण शुद्ध असलं पाहिजे। अंतकरण शुद्ध असेल त्याकरता काम क्रोध लोभ मोह मद मत्सर दम अहंकार हे मनामध्ये नसले पाहिजे। एखाद्या ठिकाणी आपल्याला जर चांगल्या ठिकाणी बसायचं तर त्या ठिकाणी झाडलेली जागा स्वच्छ असली पाहिजे, तरच आपण त्या ठिकाणी बसतो, बरोबर का? तसं बसत नाही। तसं ही साधन चतुष्टय युक्त होण्याकरता आपल्या अंतकरणातले काही दोष जाणं गरजेचे आहे, हे षडवैरी जाणं गरजेचे आहे। तेव्हाच विवेक वैराग्य हे साधन आत्मसात करता येईल। विवेक म्हणजे काय? बाबा म्हणतात नव्हे वैराग्य विवेक, यांच्याकडे वैराग्य नाही, यांच्याकडे विवेक नाहीये। विवेक म्हणजे काय? विवेक या शब्दाचा शब्दशः अर्थ असा की त्याच्यामध्ये बाबाजी व्याकरण खूप सुंदर सांगायचं, त्यातला छोटासा भाग आहे। विवेक म्हणजे या म्हणजे विच धातू आलेला आहे। त्याच्यामध्ये कोणता धातू आलेला आहे? विच। विच म्हणजे पृथक्करण करणे। विच म्हणजे काय? पृथक्करण करणे। पृथक्करण करणे म्हणजे वेगळं वेगळं करणे। जसं दृष्टांत देतात की राजहंस त्याच्या समोर जर पाणी आणि दूध एकत्रित करून ठेवलं तर राजहंस काय करतो? पाणी बाजूला करतो आणि दूध प्राशन करतो। म्हणजे पृथक्करण करणे, वेगळं वेगळं करणे। याला शास्त्रीय भाषा जर आधार मांडायचा असला तर आत्मपदार्थ आणि अनात्म पदार्थ याची ओळख म्हणजे विवेक। विठोबा रखुमाई दुसरा अर्थ विवेक म्हणजे काय तर सार पदार्थ आणि आसार पदार्थ काय ते म्हणजे विवेक। संसार सार आहे का आणखी काय असं? संसार सार आहे का आसार आहे? कुठचा आसार आहे, कोणतं सार आहे हे बाजूला काजूला करणं, ओळखणे, त्यालाच विवेक असं म्हणतात। आपण सहज चालता चालता बोलतो तो फार विवेकी माणूस आहे हो, म्हणजे याचा अर्थ त्याला संपूर्ण ज्ञान आहे। आत्मपदार्थाचं ज्ञान आहे, अनात्म पदार्थ जे नश्वर आहे त्याचं ज्ञान आहे आणि जे शाश्वत आहे त्याचं पण ज्ञान आहे, म्हणजेच तो विवेकी। म्हणजे हा विवेक जर असेल तर तो साधन एक। आणि बाबांजींचं म्हणणं आहे की ते साधनं आताच्या लोकांकडे नाहीयेत, तसं पृथक्करण करता येत नाहीये। आपण आसाराकडे पळतोय म्हणजे आपण संसाराकडे पळतोय, परमार्थाकडे कमी पळतोय, परमार्थाकडे कमी वळतोय, आपण संसाराकडे जास्त वळतोय, म्हणून आपल्याकडे तो विवेक नाही। दुसरं साधन सांगितलं बाबाजींनी वैराग्य। वैराग्य वैराग्य म्हणजे काय? वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण स्वतः बाबा आहेत। हा, निष्काम कर्म नैष्कर्म्य वाद, सावता महाराजांचा जसा नैष्कर्म्य वाद होता त्याप्रमाणेच बाबाजींचं सुद्धा निष्काम कर्माची सेवा आहे। हा, याला म्हणतात वैराग्य। अहो वैराग्य वैराग्य आपण विचारसागर ग्रंथामध्ये वैराग्याची व्याख्या जर पाहिली तर इहलोकापासून परलोकापर्यंत इच्छित भोगाच्या त्यागाची इच्छा किंवा इच्छित भोग त्यागणे त्याला वैराग्य असं म्हणतात। खडखडीत वैराग्य जगद्गुरु तुकोबारायांची, खडखडीत वैराग्य स्वामी विवेकानंदांची, हे वैराग्याची लोक आहेत आणि ते वैराग्य असलं पाहिजे। संसार बंधनातून मुक्त होणे याला वैराग्य असं। संसार बंधनातून म्हणजे आपला संसार करायचा, नवरा मुलं बायको हे सगळे गोष्टी याच्यातून मुक्त होणे नव्हे, तर हे संसार करून त्यात असताना नसणे। भगवान गोपाळ कृष्णांना किती 16,108 बायका असताना ते काय म्हणतात? उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, म्हणजे जरी ही उपाधी असली तरी तुम्ही त्यापासून वेगळे आहात, निर्विकार आहात। मी एकदा सहज चालता चालता आमच्या गुरु महाराजांशी चर्चा केली, त्याने सांगितलं बाबा आम्ही संन्यासी माणसं आहोत आणि संन्यासी माणसापेक्षा ग्रस्ताश्रमी माणसं जर ग्रस्ताश्रमात राहून जर परमार्थ करत असतील त्यांच्यापेक्षा ते श्रेष्ठ आहेत, कारण तुम्ही सर्व सार करून परमार्थ करतायत। म्हणजेच याचा अर्थ संसारात राहून संसाराची आसक्ती न धरणे, निर्विकार असणे तेही वैराग्य आहे। विठोबा रखुमाई साधन समाधी षटक सांगतात। या समाधी षटकामध्ये 6 साधना अंतर्भूत आहे। शम दम श्रद्धा उपरम समाधान आणि तितिक्षा ही
ही समाधी षटक म्हणते. 6 साधना असल्यामुळे त्याला षटक म्हणले. शम म्हणजे मनोनिग्रह. एक सोपे साध्या साध्या शब्दात सांगतोय, कारण एवढी उच्च भाषा आपल्यालाही माहित नाही आणि कळणाऱ्याला कळायची, कारण त्या श्रोते मंडळी खूप ज्ञानचक्षु आहेत. तरी पण शम मध्ये मनोनिग्रह, मनाचा निग्रह असणे, आपलं मन ताब्यात असणं खूप गरजेचं आहे. आजकाल मनच ताब्यात राहत नाही. मन ही अत्यंत चंचल वस्तू आहे. मन चंचल येता जाता न लगे वेळ. आता जर तुमच्या मनाला सांगितलं की पुण्याला जाऊन या, तर तुम्ही लगेच पुण्याला जाऊन येता आणि सारसबाग फिरून येता, शिवाजीनगरचं बस स्टँड वगैरे सगळ्या गोष्टी फिरून येता. कारण मन इतकं चंचल आहे, इतकं चपल आहे. हे मन काय करतं, कोणतीही गोष्ट ऍक्सेप्ट करतं, ते ऍक्सेप्ट केल्याच्या नंतर 30 सेकंदात ते बुद्धीकडे पाठवतं आणि बुद्धी त्याचा विचार करते. नंतर रिफ्लेक्शन म्हणजे परत त्याची कृतीत तिची बदल होते. म्हणजे मन इतकं चंचल आहे, त्याचा मनाचा निग्रह असला पाहिजे. परमार्थ करताना मन खूप महत्वाचं आहे, म्हणून त्याला शम साधन म्हटलंय. दम साधन इंद्रिय निग्रह, मनाचा निग्रह झाल्यानंतर इंद्रियाचा निग्रह असला पाहिजे. मन सगळ्यांना आदेशित करतं इंद्रियांना, आणि ते इंद्रियांना काय करतं, विषय भोगाकडे त्या पाठवतं. विषय भोगाकडे हे शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे विषय आहेत. हे विषय भोगण्याकरता मन काय करतं, ते इंद्रियांना तिकडे पाठवतं. मग इंद्रिय काय करतात, विषय भोगतात, आणि ते विषयामध्ये भोगण्यामध्ये परमार्थाकडे ते मन लागत नाही. म्हणजे मनाचा निग्रह होणं गरजेचं आहे, त्यानंतर इंद्रियाचा निग्रह होणं गरजेचं आहे. कारण इंद्रियांनी मनाचं ऐकू नये, इंद्रियांनी तिकडे जाऊ नये, त्याकरता सुद्धा त्या मनाला सुद्धा वैराग्य अवस्था आणणं गरजेचे. म्हणून दम आणि शम दम श्रद्धा, वेदशास्त्र श्रीगुरु यांच्यावर श्रद्धा असणं गरजेचे आहे. आपला विश्वास असला पाहिजे की भगवान बाबा जे काही सांगतायत ते खूप सुंदर सांगतायत आणि ते माझ्या हिताचं आहे, याच्यावर आपली श्रद्धा असली पाहिजे. संतांच्या ग्रंथावर, जगद्गुरु तुकोबरायांचा गाथा आहे, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी आहे, यावर आपली श्रद्धा असली पाहिजे. आपले श्रीगुरु सांगतात त्यावर आपली श्रद्धा असली पाहिजे. त्यानंतर उपरती, उपरम म्हणजे उपरती, वेद विहित. आणि जर आपण ग्रस्त आश्रमी असू, वेद विहित प्रमाणे जर आपण त्याचा त्याग करत असू, तर त्याला उपरती म्हणतात. संसार करून आणि संसार केल्याच्या नंतर परमार्थ करणे त्याला उपरती म्हणतात. समाधान मनाची स्थिती आहे, समाधान मनाची एकाग्र स्थिती आहे. हे चिंतन करत असताना, सर्व गोष्टी करत असताना समाधान मनाला असणं गरजेचं आहे. आजकाल समाधान संसारात नाहीये. परमार्थात कदाचित समाधान लाभतंय, पण संसारात समाधान लाभतं का? किती पैसा कमावला म्हणजे आपल्याला समाधान मिळतं, किती धन संपत्ती मिळवली म्हणजे समाधान मिळतं. आता पाठीमागं 2 वर्ष अगोदरचा कार्यकाळ आपण जर पाहिला तर किती संपत्ती लोकांना कामी आली. म्हणजे समाधान कुठेच मिळत नाही. समाधान मिळण्याची एकमेव जर जागा कोणती असेल तर ते म्हणजे धर्ममंडप आणि मंदिर आहे. विठोबा रखुमाई. आणि शेवटचं जर कोणतं साधन असेल तर तितिक्षा. परमार्थामध्ये होणारा त्रास, ऊन वारा पाऊस तृष्णा भूक सगळ्या गोष्टी या सहन करणे याला म्हणतात तितिक्षा. ती तितिक्षा अतिशय महत्वाची. मी आता सांगत होतो तुम्हाला की भगवान बाबा असतील, आमचे मोहन बाबा असतील, प्रकाश महाराज असतील, यांच्याकडे तितिक्षा आहे, काही सहन करण्याची शक्ती आहे. ते सहन करता आलं पाहिजे. थोडा जर आपल्याला वारीत चालताना जर पाऊस लागला, थंडी लागली की आपण म्हणतो हे
काही सोय नाही बुवा दिंडीत. हा, एवढा पारा वारा पाऊस आणि ऊन लागतंय, काय दिंडीत सोय? म्हणजे तितिक्षा सहन करता आली पाहिजे, आपल्याला त्रास सहन करता पाहिजे. 4 किलोमीटर तुम्ही प्रवास करत असताल तर तुम्हाला असं म्हणता नाही आलं पाहिजे की माझे पाय दुखते. नाही नाही नाही, परमार्थामध्ये ते साधन गरजेचं आहे, तितिक्षा असणं गरजेचे आहे. आपण ते सहन करायला शिकलं पाहिजे. बाबाजी सांगतात शम दमादी नोवे, म्हणजे त्यांच्याकडे विवेक नाही, वैराग्य नाही, शमदम नाही. हे तर साधने नाहीच आहे, हे साधन नाही. या अभंगाचं 3रं चरण आहे. नवे अधिकार नवे अधिकार कुंडली साधने कुंडली हो साधने जीव ब्रह्मज्ञान देणे, ही साधने कुंटलेली आहेत. ही एकही साधना आजच्या साधकाकडे नाहीये. आणि मग जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान यांना कसं समजावं, काय सांगावं? जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान, जीव आणि ब्रह्म ऐक्य ज्ञान म्हणजे काय? खरं तर तुम्हाला सांगतो सज्जनो, हे ज्ञान होण्या अगोदर 3 दोष माणसाच्या मनामध्ये असतात. ते 3 दोष जाणं गरजेचे आहे. कोणते? मल, विक्षेप आणि आवरण दोष. ज्ञानपूर्व अवस्थेतील हे 2 दोष आहेत. मल, विक्षेप आणि आवरण. मल दोष म्हणजे मनामध्ये असलेली पाप वासना, ही जाणं गरजेची आहे. विक्षेप दोष म्हणजे मनाची चंचलता जाणं गरजेची आहे. आणि आवरण दोष म्हणजे आपल्यावर असलेलं आवरण. जसं जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान, बाबा म्हणतात जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान हे ब्रह्मज्ञान सांगण्या अगोदर आवरण दोष घालणे म्हणजे ब्रह्मज्ञान सांगणे, त्याकरता स्त्री गुरुची आवश्यकता असते. मलदोष जाणं गरजेचं आहे. तो मलदोष जर गेला तर विक्षेप दोष जातो. मलदोष कशाने जातो? निष्काम कर्माने मलदोष जातो. विक्षेप दोष निष्काम कर्म, नैष्कर्म्य कर्म, त्याला मलदोष घालण्याचं. मलदोष म्हणजे काय सांगू तुम्हाला?
एक सहज आमच्या शेजारचा एक माणूस पळत आला, म्हणतो महाराज पेढे घ्या. मला पेढे कशाचे? नाही नाही महाराज पेढे घ्या म्हणले. मला पेढे कशाचे? म्हणे महाराज 12 वर्ष झाले पहिल्या वर्गात एक विद्यार्थी होता माझ्या शेजारचा, मी त्यावेळेस ठरवलं होतं की हा 12वीत नापास झाल्याच्या नंतर पेढे वाटेल. हा मलदोष आहे. दुसऱ्याची गाडी पाहून जळणं, दुसऱ्याचे कपडे पाहून जळणं, खरं तर दुसऱ्याच्या दुःखामुळे किंवा आपल्या दुःखामुळे आपण खराब होत नाही. आता आपली स्थिती दुसऱ्याच्या सुखामुळे खराब होते, त्याचं सुख पाहून आपण जास्त जळतोय. याला म्हणतात मलदोष. 2 मित्र होते, त्यांचे भांडणं झाले. भांडणं झाल्याच्या नंतर तो त्यातला श्यामराव आणि श्यामराव दोघं जण होते. ते श्यामराव परत गेला म्हणे मोहन महाराज पेढे घ्या. रामरावला लॉटरीचं तिकीट लागलं. अरे म्हणे बाबा तुमचे तर वाद आहे, भांडणं आहे. रामराव तिकीट लागलं, तू कसं काय पेढे वाटतो? नाही म्हणे महाराज पेढे घ्या, कारण त्याचं तिकीट हरवलं. लागलं म्हणे तिकीट पण ते हरवलं. म्हणजे हा मलदोष आहे. मनात पाप असणार ती ज्ञानपूर्व अवस्थेमध्ये हे 3 दोष असतात. ते 3 दोषापैकी एक दोष म्हणजे मलदोष जाणं गरजेचं आहे. आणि तो निष्काम कर्माने जातो. नैष्कर्म्यवाद असला पाहिजे. कर्म करत असताना कर्मण्यवादिकार असते मा फलेषु कदाचनम. हा, मला फळाची अपेक्षा न करता कर्म जर केलं तर फळ आपोआप मिळतो. अपेक्षा न करता त्याला निष्काम कर्म म्हणतात. विक्षेप दोष जाणं गरजेचं आहे. मनामध्ये विक्षेप असतो. आपण एखादी पूजा अर्चा करत असताना मनामध्ये खूप विक्षेप येतो आणि असं वाटतं कधी कधी पूजा अर्चा वगैरे सगळं सोडाव्या. तो विक्षेप दोष चंचलता जाणं गरजेचे आहे. हा, त्यानंतर आवरण दोष आहे. हे आवरण दोष काढण्याकरता ब्रह्मज्ञान आवश्यक आहे आणि ब्रह्मज्ञान देण्याकरता श्री गुरूंची आवश्यकता आहे. विठोबा रखुमाई सज्जन हो, श्री गुरु सुद्धा संत सहसा भेटत नाही. विवेक चूडामणी ग्रंथामध्ये आद्य शंकराचार्यांनी खूप सुंदर सांगितलंय की दुर्लभम त्रेमेव येततः देवतानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुषस्य संश्रया. आद्य शंकराचार्य सांगतात की 3 गोष्टी या जगाच्या पाठीवर अतिशय दुर्लभ आहे. त्यामध्ये मनुष्यते अतिशय दुर्लभ आहे. एवढा दुर्लभ न मिळणं म्हणजे मिळणंच कठीण आहे. शास्त्र सांगतं, सगळे कथाकार कीर्तनकार सांगतात की जसा आंधळ्याने वर हात करावे, सहज टाळी वाजवावी, कावळा हातात सापडावा, सहज अशा प्रकारचा नरदेव आपल्याला मिळाला. पावला हातात सहज सापडावा तसा नरदेव मिळाला. खरं तर तो मिळाला पण कळाला नाही. सगळे कीर्तनकार सांगतात, मी सांगतो तो कळाला नाही. आणि ज्यांना कळाला ते भगवान बाबा झाले, ती संत तो जगद्गुरु तुकोबाराय झाले. विठोबा रखुमाई जय 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 जय. तो कळाला पाहिजे. खरं तर आई वडील आपल्याला कळाले का मिळाले?
जाऊ द्या, बोला बोला, जास्त वेळ झालाय आता की तुम्ही म्हणसाल सारखा एकटाच बोलतो. हा, कळाले का? मिळाले पण कळाले नाही. खरं तिथं म्हातारे माणसं जास्त आहेत, तरुण फक्त संस्थेचेच विद्यार्थी आहेत. तरुण मंडळी पाहिजे कीर्तनात. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, हा तरण्या माणसाचा परमार्थ आहे बरं का. हा, आपल्याला आई वडील मिळाले पण कळाले नाही. जर कळाले असते तर महाराष्ट्रात एकही वृद्धाश्रम नसता. जर आई वडील कळाले असते तर एकही वृद्धाश्रम महाराष्ट्रात नसता. हा, म्हणजे मिळाले पण कळाले. बरं, पत्नी मिळाली का कळाली? मिळाली बी आणि कळाली बी आहे की नाही. बाबा म्हणते मिळाली, जाऊ दे म्हणजे. हा, मिळाली पण आणि कळाली पण. तसं हा नरदेह मिळाला पण कळाला नाही. हा नरदेह माणसाला कशासाठी दिला? हा, देवाने हा नरदेह आपल्याला देवे दिला देह भजन देवे दिला देह भजन भजनासाठी दिलाय, भोजनासाठी नाही. भजन करायकरता हात दिले, वारी करण्याकरता पाय दिले, चांगलं पाहण्याकरता डोळे दिले, चांगला विचार करण्याकरता मस्तिष्क डोकं दिलंय, कान चांगला ऐकण्याकरता दिले. याच्यासाठी हा नरदेह दिला. पहिलं दुर्लभ गोष्ट काय? मनुष्यत्वम. दुसरी मुमुक्षत्वम. हा, मी तो वासुदेव तत्वता या पदावर आरूढ होणे मुमुक्षत्व. मी ब्रह्म आहे हे ब्रह्मज्ञान जाणून घेणं मुमुक्षत्व. आणि तिसरं मनुष्यत्व मुमुक्षत्व. महापुरुषस्य संत्रेया, चांगल्या पुरुषाची संगत, संतांची संगत, श्री गुरूंची संगत अतिशय दुर्लभ आहे. तुम्हाला योगायोगाने भगवान बाबाची संगत आहे. विठोबा रखुमाई हरी हरी विठोबा संतांची संगत मिळाल्याच्या नंतर ब्रह्मज्ञान. संत काय करतात, श्रीगुरु काय करतात? आपला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतात. ते ब्रह्मज्ञान बाबा सांगतात, यांना जर ही साधनावर आरूढ नाही तर यांना ब्रह्मज्ञान काय कळणार आहे? पण सांगून जातो चालता चालता, ब्रह्मज्ञान दोन प्रकारचं आहे. एक परोक्ष ब्रह्मज्ञान आणि एक अपरोक्ष ब्रह्मज्ञान. परोक्ष ब्रह्मज्ञान म्हणजे या चराचरामध्ये सर्व ब्रह्म आहे, भगवंत आहे चराचरामध्ये भरलेला, असं ज्ञान होतं म्हणजे परोक्ष ब्रह्मज्ञान. आणि या चराचरामध्ये नवे मीच ब्रह्म आहे असं ज्ञान होतं म्हणजे अपरोक्ष ब्रह्मज्ञान. विठोबा रखुमाई. अपरोक्ष ब्रह्मज्ञानामध्ये पुन्हा दोन प्रकार पडतात, एक दृढ आणि एक अद्रढ. अद्रढ जरी असलं तरी त्याचं फळ खूप छान आहे. पुढच्या जन्मामध्ये चांगल्या कुळात जन्म मिळतो, श्रीमंत कुळात जन्म मिळतो आणि स्वच्छ आणि चारित्र्यवान कुळात जन्म मिळतो. आणि दृढ ब्रह्मज्ञानात तर मोक्ष प्राप्त आणि पुन्हा जन्म मरण नाही अशा प्रकारची स्थिती दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञानात मिळते. हे ब्रह्मज्ञान जर ही साधनच नसतील तर हे ब्रह्मज्ञान मी कोणाला सांगू? अभंगाचं 34 चरण. नवे अधिकार कोणा, नवे अधिकार कोणा, नवे अधिकार
नसेल तर मी कुणाला ज्ञान सांगू? बाबा सांगतात हे ज्ञान कुणाला सांगू? हे अधिकार, हे ज्ञान प्राप्त होण्याकरता, हे ज्ञान समजण्याकरता, हे ज्ञान आत्मसात करण्याकरता ती साधनं आवश्यक आहे. ती साधनं यांच्याकडे नाही आहेत आणि मग हे कुणाला ज्ञान सांगू? बाबा म्हणतात हे साधनं यांच्याकडे नसल्यामुळे यांना हे ज्ञान सांगू शकत नाही, कारण यांच्यावर कलीचा प्रभाव आहे, या कलियुगाचा प्रभाव आहे. कलियुगाने त्यांच्यावर काही तर आक्रमण केलेलं आहे. त्यापेक्षा त्यांना एक साधन सांगतो, अंबानाचं शेवटचं चरण. भगवान माने माने भगवान माने आतापर्यंत तुम्हाला हात वर करायचं सांगितलं नाही, टाळी वाजवायचं सांगितलं नाही, पण आता सांगतो टाळी वाजवा. टाळी वाजवायचं कारण एक, टाळी वाजवल्याच्या नंतर शास्त्र सांगतं की पाप पळून जातो आणि विज्ञान सांगतं की टाळी वाजवल्यानंतर या शरीराच्या नसा मोकळ्या होतात. टाळी जोरात वाजवली पाहिजे. सकाळी सकाळी काकडा का ठेवलाय? ब्रह्ममुहूर्तावर उठावं, काकडा करावं, टाळी वाजवावी. त्याचं कारण असं आहे की हात एकमेकावर आदळले पाहिजे आणि आदळल्याच्या नंतर ते ॲक्युप्रेशर काय म्हणते ना ते होतंय आणि मग शरीराच्या नसा मोकळ्या होतात. मंदिरात जात असताना पायात चपला घालू नये. त्याचं कारण काय? कातड्याच्या चपला असतात, धार्मिक आधार, बरोबर. आणि विज्ञान काय सांगतं की जर त्या पायाला खडे टोचले की त्या पायाला बटणं असतात, ते बटणं रुतल्या, ते खडे रुतल्या जातात, ते बटणं दाबतात आणि शरीराच्या नसा मोकळ्या होतात. सगळ्या पाठीमागे आधार आहे विज्ञानाचा आणि सगळं विज्ञान ज्ञानोबरायांनी त्यावेळी काळात सांगून ठेवलेलं आहे. हां, ही पृथ्वी फिरती का, चंद्र फिरतो, पाऊस कसा पडतो, हे सगळं सांगून ठेवलं, विमान कसं उडतं हे सगळं सांगून ठेवलं. म्हणून टाळी कीर्तनामध्ये बसल्याच्या नंतर विठोबा रखुमाई, विठ्ठल विठ्ठल झाले की टाळी वाजली पाहिजे. यायनं चांगलं गायन केलं की थोडंसं त्यालाही बरं वाटतं टाळी वाजली की. तुम्ही एवढे शांत बसले की तुम्ही जसं काही मला असे आता मारणारे थोड्या टायमात असे बसले मठ. त्यापेक्षा काय केलं पाहिजे? टाळी वाजवलं पाहिजे. एक म्हातारा माझ्या कीर्तनात एकदा बसला, शांत म्हातारा बसलेला, काहीच बोलला नाही बिचारा. सगळं कीर्तन झाल्याच्या नंतर मी विचारलं, बाबा किती शांत बसले तुम्ही, असं बोलत नाही शेजारी, तुम्ही ऐकू येत नाही, बैर आहे ते इतकं शांत, याचा अर्थ तुम्ही आहे रे का? नाही, वाजली पाहिजे टाळ. आता जोरदार टाळी वाजवायची. ज्या भगवंताच्या भरोश्यावर आपलं सगळं काही चालतं त्या भगवंताचं आपलं एकदा भजन करा. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा जय जय विठोबा घरी पण
वाजवत जा टाळ्या तुम्ही बाबा बरं का. 50 वर्षाच्या पुढे गेल्याच्या नंतर सगळं व्यायाम करायचं, आसनं करायचं. त्यावेळेस मग बीपीच्या शुगरच्या गोळ्या लागत नाही. नाही तर मग शुगरच्या बीपीच्या गोळ्या बाजूला ठेवायच्या ताटात, एकदा त्या खायच्या मग जेवण करायचं. असं जे सध्या 50च्या नंतर. त्याच्यामुळे हे व्यायाम केले पाहिजे. आसनं कशासाठी आहे? त्यासाठीच आहे व्यायाम. हे पावली कशासाठी आहे? भूक लागते परत एकदा जेवावं लागतंय. पावली खेळल्यानंतर, कीर्तन केल्यानंतर, भजन म्हणल्याच्या नंतर 11च्या नंतर जेव्हा वाटतं एवढी भूक लागतं. त्यामुळं हे पावली भजन त्या करतात असतात, म्हणून टाळी वाजवली पाहिजे बरं का. याच्यानंतर वाजवता कीर्तन. भगवान म्हणे आता मंत्र नाही नामा परता. भगवान बाबा सांगतात, बाबा म्हणतात की आता ही सगळी साधनं या लोकांना सांगणं गरजेचे वाटत नाही, कारण यांना हे माहीत नाहीये. त्या काळामध्ये ते साधनं होते. कृतयुगामध्ये वेगळं साधन होतं, त्रेतायुगामध्ये वेगळं होतं, द्वापार युगामध्ये वेगळं होतं. ती साधनं आता सांगून चालणार नाही. यज्ञ होणार नाही, जप साधना होणार नाही. मग एक साधन कलियुगामध्ये नामा परता. नाम साधन अतिशय महत्वाचं आहे आणि ते नाम साधन बाबा म्हणतात आता हे नाम साधन सांगणं गरजेचं आहे. सकळ संतांनी नाम साधनच या कलियुगामध्ये श्रेष्ठ सांगितलं आहे. नाम सार आहे, आसार नाही. नाम हे कसं आहे? सार आहे. नाम हे श्रेष्ठ आहे. नाम हे अमृत आहे नव्हे, अमृताहुनी गोड. नाम तुझे देवा, अमृतापेक्षाही नाम गोड आहे. म्हणून कलियुगामध्ये तारणार जर का कोण काय असेल तर भगवंताचं नामस्मरण आहे. कोणत्याही देवाला तुम्ही ज्या ज्या देवाला भजत असाल, कोणत्याही देवाला भजत असाल, देव इथून तिथे एकच आहे. हरी आणि हर हे काही वेगळे नाहीत, एक देव आहे. त्या कोणत्याही देवाचं तुम्ही नामस्मरण करू शकता. भगवंताचे अवतार जरी वेगळे वेगळे असले तर त्यातील तत्व महत्व एकच आहे. ते एक तत्वाचं तुम्ही नामस्मरण केलं पाहिजे. नवे नवे ज्ञानोबारायांनी संपूर्ण हरिपाठ हा नामावरच लिहिला. हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी. किंवा ज्ञानोबारायांचा संपूर्ण हरिपाठ झाला तर एक अभंग आहे, नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे. जन्मांतरी जन्मांतरी साधन सोपं साधन आहे नामसंकीर्तन. याला काळ लागत नाही, वेळ लागत नाही, स्थळ लागत नाही. आंघोळ केली काय, नाही केली काय, पाय बसून मांडी घालून केली काय, पाय पांगून केली काय, काही नामाला काही साधन लागत नाही. कुठेही करा, कोणत्याही अवस्थेत. जगद्गुरु तुकोबराय भगवंताचं नामस्मरण करायचे. पांडुरंग हरी, वसुदेव हरी. बहिर्दिशेला गेले तरी तेच करायचे. लोक म्हणायचे हा बहिर्दिशेला जातो पांडुरंग हरी वसुदेव हरी म्हणतो, तरी जगद्गुरु तुकोबर पांडुरंग हरी वसुदेव हरी. लागला टकळा, हा त्यांना टकळी, आपण म्हणतो याला टकळी लागली, असा टकळा संतांना लागला होता. त्या नामस्मरणाच्या जोरावरच संतांनी देवाची प्राप्ती करून घेतली. विठोबा रखुमाई, नामाच्या जोरावर संत देवळात गेले नाही. नामस्मरण केलं तर देवळातला देव संतांनी घरी बोलावलाय. जनाबाईचं आपण उदाहरण जर पाहिलं तर जनाबाईने एकदाच भक्त भगवंताला रावळात एकदाच पाहिलं. घरी आल्या जनाबाई सारख्या कामात असायच्या नामदेवरायांच्या घरी. संपूर्ण काम झालं तर जनाबाईला आता वाटायचं आता मंदिरात जाईल, मग मंदिरात जाईल, आता मंदिरात जाईल, मग मंदिरात जाईल. कधीच जनाबाईला मंदिरात जायला वेळ मिळाला नाही. पण मंदिरात न जाता मंदिरातला देव घरी बोलवण्याची ताकद जनाबाईने निर्माण केली, ती फक्त नामाच्या जोरावर. एवढंच नाही, कबीर
कबीरदासांना कळलं मध्य प्रदेशमध्ये की एक कोणती तरी जनाबाई आणि त्या पंढरपुरामध्ये आहे, ती एवढी भक्त आहे, ती संत आहे. तिथून ती आले पाहिलं तर त्या 2-3 मुलींचं, मी जरा जोरात सांगतोय, जरा फास्ट सांगतोय, वेळ कमी आहे. आणि मग त्या 2-3 मुलीची भांडणं चालू होते. म्हणे इथं जनाबाई कोण आहे, जनाबाई कोण आहे, जनाबाई. एका जणांनी सांगितलं जनिका, ती जनी आहे असं म्हणतो. जनाबाईच्या त्या मुलींच्या भांडणं लागले, भांडणं सोडवले त्या कबीरदासांनी. म्हणे तुम्ही जनाबाई का? हो म्हणे मीच जनी. मग ह्या कशाहून भांडणं झाली? गोवऱ्या वाटायच्या याच्याहून भांडणं झाले. माझ्या गोवऱ्याने चोरल्या, ही म्हणती माझ्या गोवऱ्याने चोरल्या. जनाबाईने स्पष्ट सांगितलं या गोवऱ्या माझ्या आहेत. कारण काय? म्हणे कबीरदासांना सांगितले की तुम्ही महाराज आहेत ना, मी गौरी कानाला लावा, ज्या गौरीतून श्री विठ्ठल ध्वनी येईल ती गौरी माझी. कारण जनाबाईचा हात त्या गौरीला लागला होता. एक गौरी घ्यायची, कबीरदासांनी कानाला लावायची, खाली ठेवायची. दुसरी घेतली की ती श्री विठ्ठल म्हणायची, खाली ठेवायची. श्री विठ्ठल म्हणली की ती जनाबाईची गौरी. अहो एका संताचा हात गौरीला लागला तर ती गौरी श्री विठ्ठल बोलती. एवढी ताकद त्या नामात आहे. विठोबा रखुमाई सतशील असणारा अजामेळ, सतशील असणारा अजामेळ दुराचारी बनतो. दुराचारी बनल्याच्या नंतर व्याभिचार करतो, अनेक दारू वगैरे सगळ्या गोष्टी पितो. हे सगळं पिल्याच्या नंतर परत म्हातारपणेचा 80-90 वर्षाचा होतो. त्याला शेवटचा एक मुलगा होतो. संत येतात. हे आल्याच्या नंतर संतच सांगून जातात या नावात मुलाचं नाव नारायण ठेव. खूप मोठी कथा आहे, तुम्हाला माहित आहे. या मुलाचं नाव नारायण ठेवा. त्याच्या बायकोला सांगतात. आणि मग आजामेळाचा शेवटचा क्षण येतो. आजामेळा फक्त म्हणतो की नारायणाला बोलवा. एकदा नारायण म्हणला तो आजामेळ. एवढा दुराचारी असणारा, एवढा व्याभिचारी असणारा आजामेळा, त्याला स्वर्गलोक प्राप्त होतो एकदा नारायण म्हणल्यानं. आपण 10 वेळेस म्हणलं तर आपल्याला होणार नाही का? होईलच. विठोबा रखुमाई हरे हरे विठोबा. एवढं पाप वाल्या कुळ्यानं केलं. किती पाप! 7 राजन भरून गेले होते. 7 राजन म्हणतात एवढ्या खसखसीसारखा दाना टाकायचा, एक माळकरी मारायचा. माळकरी मारायचा. इतर किती मारले असं सांगतात. मी कथा भागात ऐकलं की ते राजन काही राजन होता का? आपल्या राजनीसारखी होती का? 7 हत्ती त्या राजनात फिरत होते. एवढा एक राजन होता. ते 7 राजन भरले होते. एक माणूस मारला की त्याच्यात तो खसखसीसारखा दाना टाकायचा. सरळ नारद मुनींची स्वारी तिकडून केली. नारद मुनींनी सांगितलं की राम असं म्हण. आणि मग पाप असलं की मनात राम बी येत नाही. पाप करायला असलं की जसं अंगात ताप असली तर दूध सुद्धा कडू लागतंय, आणि अंगात पाप असलं की हरिनाम सुद्धा कडू लागते. हरिनाम कडू लागायचं. तो मारा म्हणायचा का? मारणारा होता ना तो मारा म्हणायचा. मग हळूहळू त्याला राम 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 असं येऊ लागलं. समाधीस्थ अवस्था निर्माण झाली. आणि वाल्मिक ऋषीनं रामायण लिहिलं. जसं वाल्मिक ऋषी सांगतील तसं राम चालले. देव जसे चालले, कसे वाल्मिक ऋषी सांगितले तशी एवढी ताकद कशामुळे आली? तर नामात आली. आणि म्हणून नाम सर्वात श्रेष्ठ आहे. कलियुगामध्ये जर आता काही चालत असेल, बाबा सुद्धा सांगतात की नाम साधन आहे, इतर साधना करता येत नाही. नाम हे साधन आहे, ते केलं पाहिजे. आणि त्याला देश काळ स्थळ याची गरज नाही. कुठेही करू शकता. बसता, उठता, हिंडता, भांडता का शिव्या द्या तर नामातच द्या. देवाच्या नावातच शिव्या द्या. अशा प्रकारचं नामस्मरणाचं महत्व आहे सजनो. हे नाम कलियुगामध्ये आपण घेतलं पाहिजे. याला पैसा लागत नाही, याला साधना करायची गरज नाही. हे कीर्तन हे सुद्धा नामसाधन आहे. नामसंकीर्तन हे नामसाधन आहे. आणि म्हणून भगवंताचं आपण नामस्मरण केलं पाहिजे. हे बाबांचं म्हणणं आहे की बाबा एवढ्या साधना करता येत नाही ना, मग नामचिंतन आपण करा. त्या नामचिंतनानं आपला उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. कलियुगामध्ये काही गोष्टी घडत नाही ते करू नका, मग नामचिंतन निश्चित करा. कलीला काही बसण्यासाठी मी अगोदरचा भाग आहे तो पण सांगायला हरकत नाही, कारण तुम्ही लक्षात ठेवा. सगळ्यांनी ते लक्षात ठेवलं पाहिजे. कली खरं तर परीक्षित राजा, एकदा परीक्षित राजा जंगलात फिरायला गेले आणि परीक्षित राजाने पाहिलं की एक काळा कुट्ट धिपाड माणूस आणि एका बैलाचे पाय तोडतोय आणि त्याच्या शेजारी गाय बसून रडते आहे. ती गाय बसून रडते आणि बैलाचे पाय तोडणं सुरू आहे. त्या राजाला सहन होत नाही, कारण तो राजा, त्याला सहन नाही झालं. त्याने थांबवलं. म्हणे यार तू कोण? म्हणे मला अडवू नका. त्याने 3 पाय बैलाचे तोडले. 3 पाय तोडल्यानंतर त्या परीक्षित राजाला राग आला आणि त्याने त्या काळा कुट्ट माणसासंग युद्ध केलं. युद्ध केल्यानंतर तो घायाळ झाला काळा कुट्ट माणूस. आणि परीक्षित राजाने काय केलं की आपल्या अमृत मंत्राने त्या बैलाचे पाय पुन्हा जसं पूर्ववत तो बैल जागा केला.
तो दुसरा तिसरा बैल कोणी नसून त्याचं नाव धर्म होतं. तो धर्म आणि ती गाय रडत होती, ती होती पृथ्वी माता. ज्यावर धर्मावर संकट येतं त्यावर पृथ्वी माता निश्चित रडल्याशिवाय राहत नाही. ते पाय पुन्हा जोडले आणि तो बैल जसाच्या तसा केला. त्याला विचारत तू कोण? तर तो काळाकुट्ट माणूस सांगितला मी कली, मी कलियुग आहे, मी तुम्हाला शरण आलो, मला तुम्ही मारू नका, मला भगवंतानेच पाठवलं, मी वैष्णव आहे. माझा जेव्हा निज धामाला भगवंत गेले त्यावेळेस मला इथं पाठवलंय पृथ्वी तलावर आणि माझा अधिराज्य राहील असं मला त्यांनी वरदान दिलेलं आहे. तुम्ही आता मला मारू नका. नाही मी तुला मारणार, तुम्ही मारा पण मला कुठंतरी राहण्यासाठी जागा द्या, माझा उद्धार करा. मग कलीला राहण्यासाठी 4 ते 5 जागा दिलेल्या आहेत सज्जनो. कुठं? कली द्वितात राहतो, पत्ता जिथं खेळला जातो तिथं कली आहे, जिथं दारू पिल्या जाते तिथं कली आहे, जिथं वेश्यागमन आहे, जिथं व्यभिचार आहे तिथं कली आहे, आणि जिथे हिंसा आहे तिथं कली आहे. कली म्हटले हे सगळे स्थान वाईट आहेत, मला एखादं तरी चांगलं स्थान द्या. भागवत बाबांच्या मुखातून सुरू आहे, त्या भागवतामध्ये कथा आलेली आहे. मग कलीला एक जागा दिली, म्हणजे सुवर्णात सोन्यात तुम्ही राहताल, म्हणजे सोन्यात, सुवर्णात कली आहे, सोन्यात. तुम्ही म्हणाल सोनं तर चांगलं आहे, नाही, जे अन्याय अत्याचारानं नवे नवे लुबाडून आणलेलं सोनं त्याच्यामध्ये कली आहे, आणि आपल्या कष्टाने कमवलेलं त्याच्यात कली नाही, कली पण आहे. म्हणून चांगलं सोनं जसं हुंड्यातलं सोनं त्याच्यात कली आहे की नाही, आणि इतर जे सोनं असेल आपल्या कष्टाचं त्याच्यात कली नाहीये. त्याचं पुढं कथा बघायला आहे. परीक्षित राजाच्या डोक्यावर एक मुकुट होता. परीक्षित राजाला कुबुद्धी सुचली आणि त्या ऋषीच्या गळ्यामध्ये त्याने सर्प टाकला. सर्प टाकल्यानंतर भागवत ऐकलं, आणि भागवत ऐकण्याच्या अगोदर सर्प टाकल्याच्या नंतर ते पुढे गेल्याच्या नंतर असा टोप काढला आणि खाली ठेवला. त्यावेळेस त्या राजाला वाटलं, परीक्षित राजाला, की मी का बरं असं केलं असेल. तर तो टोप सोन्याचा होता आणि तो कोणाचा होता? जरासंधाचा होता. भीमाने जरासंधाला मारलं आणि तो जरासंधाचा टोप हिसकावून आणला आणि आपल्या याच्यात ठुला होता, आणि तोच टोप त्यांचाच वंश असलेला परीक्षित राजाने घातला आणि त्याच्यामध्ये कली बसलेला होता, म्हणून सर्प टाकला. ही कली आहे. या कलीला हे 5 जागा आहेत. या 5 जागा आपण गेलं नाही पाहिजे. इथं कली आहे. नवे नवे त्या कलीच्या प्रभावामुळे एवढी साधना आपल्याला करता येत नाही. नामचिंतन करा असे भगवान बाबा सांगतात. आपल्याला सगळ्यांना एक नामस्मरणाची एक विनंती भगवान बाबाची आहे, तशी माझी पण आहे, की आजचा पहिला दिवस आहे. पहिला दिवस हा नामचिंतनाचा असतो, म्हणून तुमच्या चरणावर नतमस्तक होतो, की आताच्या काळापासून आतापर्यंत जे झालं ते झालं, पण इथून पुढं आपण बसल्या बसल्या घरी का होईना नामचिंतन केलं पाहिजे. ज्या ठिकाणी धर्म मंडपामध्ये कथा कीर्तन सुरू आहे त्या ठिकाणी कथा कीर्तनाला गेलो पाहिजे, आनंदानं ते ऐकलं पाहिजे, श्रवण केलं पाहिजे. श्रवण परीक्षित राजाने केलं. 7 दिवसात परीक्षित राजाचा उद्धार झाला. अशा प्रकारचं श्रवण आपण केलं पाहिजे. नामचिंतन घेतलं पाहिजे. निश्चित भगवान बाबांची ही तुम्हाला सर्वांना विनंती आहे. आजच्या कलियुगामध्ये तारत काय असेल तर नाम आहे. हे नाम आपण घेतलं पाहिजे. हीच एवढी कळकळीची विनंती आहे. असाच या अभंगाचा अर्थ आहे. निश्चितच असाच भावार्थ असेल अशातला भाग नाही. कदाचित भगवान बाबाला याचा अपेक्षित भाव वेगळा असेल, पण माझ्या श्रीगुरूंनी मला जे काही दिलं ते माझ्या बुद्धीला जे पटलं मी तुम्हाला मांडण्याचा प्रयत्न केला. जे काही चुकलं असेल ते माझा असेल, आणि जे चांगलं असेल ते बाबांचं असेल, माझ्या श्रीगुरूंचा असेल. झालेली सेवा निश्चितच तुमच्या चरणावर अर्पण करण्यापूर्वी आपण एकदा जोरदार ज्ञानोबरायांचं भजन करूया. ज्ञानेश्वर झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करण्यापूर्वी मला या ठिकाणी ज्यांनी तुमची सेवा करण्याची संधी दिली असे विठ्ठल महाराज शिंदे, त्याचबरोबर त्यांना गायनाची साथ करण्याकरता आमचे लष्कर महाराज, सुंदर आवाज त्यांचा आहे. त्यानंतर अभिषेक महाराज, सुंदर अशी साऊंड सिस्टीम ज्यांनी दिली त्यांच्या चरणावर नतमस्तक. आमचे वैभव महाराज सोनुने, त्यानंतर रुपेश महाराज, ही सगळी टाळकरी मंडळी या त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. नवे नवे तुम्ही श्रोते मंडळी, जर श्रोते नसेल तर वक्ता कोणासमोर बोलेल, आणि म्हणून तुम्ही 2 तास शांत बसून ऐकलं. आमच्या चरणावर नतमस्तक होतो. आमचे मोहनजी बाबा यांच्या चरणावर नतमस्तक. माझ्यासोबत आलेले माझे गुरु आदरणीय प्रकाश महाराज वाघ यांच्या चरणावर नतमस्तक होतो. तुम्हा मायबापांच्या चरणावर नतमस्तक होतो. खरं तर ही सेवा करण्याची संधी
मला मिळाली हे मी माझं परमभाग्य समजतो. बाबाजींच्या अभंगावर त्यांच्या वाङ्मयीन पुष्पावर कीर्तन करण्याचा योग वैभव महाराजांनी मला तिकडे आणला. 8-10 कीर्तन वगैरे झालेत तिकडे. नंतर बऱ्याच दिवसापासून त्यांचं होतं मला आपल्याला बाबांच्या भेटेल जायचं. आज तो योग सुवर्णयोग आला की मला आज दर्शन म्हणजे बाबांचं दर्शन झालं म्हणजेच मला ज्ञानोबरायांचं दर्शन झालं मी असं समजतो. कारण त्यांची तळमळ त्यांचा उत्साह या वयात 80-85चं वय असू शकतं 90चं या वयात त्यांचा उत्साह त्यांची तळमळ अतिशय मनाला भावली. मी खरोखर सांगतो की म्हणजे या लोकांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. या विभूत्या म्हणजे साध्या नाही आहेत, हे प्रत्यक्ष अवतार आहेत आणि आपल्या भागात हे वैभव आहे हे आपण जपलं पाहिजे. आपल्या संतांचं वैभव आपण जपलं पाहिजे. सज्जनो, निश्चितच तुमच्या भागामध्ये आमच्या भागामध्ये महेशगिरी बाबा म्हणून एक साधू आहेत, साधू जीवन आहेत त्यांचं. पण असंच ठिकाण असंच शांत व्यवस्थित सगळ्या गोष्टी असणारं ते ठिकाण आहे. म्हणून ज्या ज्या ठिकाणी असे काही गोष्टी घडता असतात जिथं संत राहतात ती भूमी पवित्र असते. त्या पवित्र भूमीतले तुम्ही माणसं आहात. आपण हे जपण्याचा प्रयत्न करू. बाबाजींची सेवा करण्याची मला संधी दिली. कदाचित माझ्याकडून काही चुकलं असेल तर बाबाजींनी मला माफ करावं आणि चांगला असेल याहीपेक्षा चांगलं करण्याकरता मला सुबुद्धी द्यावं हीच त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन प्रार्थना करतो. म्हणा हा भगवान माने आता, भगवान माने आता, भगवान माने विवेक
सुद्धा एक शिक्षक आहे। आमच्याकडे क्लास चालतात NMMS शिष्यवृत्ती नवोदयचे 5वा वर्ग आणि 8वा वर्ग। मी स्वतः आणि माझे मित्र इथं मेकरचे आहेत, पण आमच्याकडे शिक्षक आहेत दांदडे सर। आम्ही दोघं जण मिळून क्लास चालवतो 5वी शिष्यवृत्ती नवोदय आणि 8वी शिष्यवृत्ती NMMS नवोदय। हे क्लास ऑनलाईन असतात आणि एकही रुपया फी 5 वर्षापासून घेतली नाही बाबा, 1 रुपये। 500-1000 विद्यार्थी असतात दरवर्षी। 4 वर्ष झाले एकही रुपया फीस नाही। आताही पुढच्या वर्षीचे क्लास सुरू आहे। तुम्हाला कोणाला तुमच्या आसपासच्या मंडळीला मुलांना लावायचे असेल फ्री ऑफ चार्ज आहे। आतापर्यंत आमचे 32 विद्यार्थी नवोदयला आहेत आणि NMMSचे विद्यार्थी जवळपास 1000च्या पुढे पात्र झालेले आहेत। त्यांना 1000 रुपये महिना। चांगली परीक्षा आहे। तुमच्या भागात सुद्धा एक क्लासचे विद्यार्थी जॉईन होतात, त्याला आपले विद्यार्थी जॉईन करा। निश्चितच चांगल्या पद्धतीचं शिक्षण आम्ही देण्याचा प्रयत्न करतो। दुसरी गोष्ट सांगायचा मोठेपणा नाही, बाबा म्हणते तसं सांगू नये, पण सांगितले असं समजत नाही, माहीत होत नाही। वैभव महाराजांना माहीत आहे। अनेक मोठमोठाले कीर्तनकार येत असतील, त्यांना मला काही म्हणायचं नाही, त्यांचा तो भाग आहे। पण आत्तापर्यंत आसपासच्या भागात एकही रुपया निष्काम सेवेने करण्याचा प्रयत्न करतो। बाहेर गेला तर लोक बळजबरी पेट्रोलचे पैसे देतात म्हणून घेतो, तरी पेट्रोलचेच पैसे घेत नाही। हार कधी गळ्यात घालत नाही। हार गळ्यात घालायची माझी लायकी नाही असं मी समजतो। आज तुम्ही बळजबरी केली म्हणून हार गळ्यात घातला, तो भगवंताचा हार आहे, तो मला नाही। आणि भविष्यात कधी फेसबुकला कमेंटला जर माझा हाराचा फोटो दिसला तर हात धरा आणि कमेंट करा की फोटो कसा काय टाकला। अजिबात तेही करणार नाही। लोकेशनाकरता कुठलीच गोष्ट करणार नाही, हे या गादीवरून तुम्हाला शब्द देतो। विठ्ठल जय जय।